पश्चिम आशियामध्ये युद्धज्वर कमी होण्याची चिन्ह, आखातातील युद्धाला 2 आठवड्यांचा विराम. काही अटींसह हॉर्मुझमधून 2 आठवडे सुरक्षित प्रवासाची मुभा. ट्रम्प यांच्या भूमिकेनंतर इराणची मोठी घोषणा. चौदा दिवसांच्या युद्धविरामासाठी इराणचे 10 प्रस्ताव. अमेरिकन सैन्य माघारी घेण्यासह लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याची अट. तर सर्व स्तरावर लढाई थांबवत भविष्यात हल्ले होणार नाहीत याचीही मागितली ग्वाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची पत्रकार परिषद. संध्याकाळी 5:30 वाजता साधणार संवाद. युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोषाचं वातावरण. युद्धविरामानंतर इराणनं अमेरिकेला ठणकावलं. युद्धविरामाचा अर्थ युद्धाचा अंत असा होत नाही. आमचं सैन्य तयार. शत्रूंनी चूक केली तर उत्तर देऊ, इराणचा इशारा. चीनच्या मध्यस्थीनंतर इराण शस्त्रसंधीला तयार. अमेरिकेच्या माध्यमांची मोठी माहिती. तर अमेरिकेचे उपाध्यक्ष वान्स इस्लामाबादला जाण्याची शक्यता. युद्धविरामानंतर इस्रायलच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष. युद्धविरामाच्या घोषणेनंतर इस्रायलच्या गोटातून संमिश्र संकेत. इस्रायल, लेबनॉन आणि हिजबुल्लावरील हल्ले सुरूच ठेवण्याच्या विचारात. मात्र इराणच्या करारात हल्ले टाळण्याचं स्पष्ट उल्लेख. युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. 3 आठवड्यात पहिल्यांदा कच्चं तेल $100 प्रति बॅरलच्या खाली. रायगड नंतर आता विदर्भातील राष्ट्रवादीच्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो नाही. राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झाल्यानं चर्चांना उधाण. तर केवळ पटेलांचा फोटो असल्यानं अंतर्गत खदखद चव्हाट्यावर. कोल्हापुरातील कागलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. समरजित सिंह घाटगेंची भाजपमध्ये घरवापसी. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश. कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना टळली. रनवेवरील देखभाल वाहनाची इंडिगो विमानाला धडक. घटनेमध्ये विमानाचं किरकोळ नुकसान झाल्याची माहिती. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाताना प्रवास महागणार. एसटीच्या दरात 10% भाडेवाढ. 15 एप्रिलपासून नवे दर लागू होणार. मान्सूनच्या सरासरी पर्जन्यामध्ये 6% घट. एल निनोच्या परिणामानं मान्सूनच्या ढग निर्मितीमध्ये अडथळा. स्कायमेटनं वर्तवली शक्यता. राज्यात तापमानात मोठी घट. अवकाळी पावसामुळे कमाल आणि किमान तापमान 5 ते 7 अंशांनी घसरलं. इंदापुरात भैरवनाथाची यात्रा उत्साहात संपन्न. गुलालाची उधळण करत चांग भलचा जयघोष. भीमाशंकर मंदिर 31 मे पर्यंत बंद राहणार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर आणि परिसराची कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी निर्णय.